कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा. नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर. आपण पाहताय एबीपी माझा. मैत्रीबोध प्रकाशनाचे मैत्रेय दादाश्री यांच्या आध्यात्मिक प्रवचनानं आजच्या दिवसाची सुरुवात करूयात. नमस्ते. मैत्रीबोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक प्रश्न घेणार आहोत आणि हा प्रश्न असा आहे की कित्येकदा आपल्या आयुष्यात आपण एकदा तरी अनुभव करतो किंवा कोणाबरोबर हे होत असताना पाहतो. हा प्रश्न विचारलेला आहे सुषमा शर्माजींनी. आपण पहिल्यांदा हा प्रश्न समजून घेऊ आणि फार उपयोगी ठरेल ह्याचं उत्तर सगळ्यांसाठीच, किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी, मित्रपरिवारासाठी. असं ते म्हणतायत की आपण कोणाची मदत करतो, कोणाला आपण मार्गदर्शन करतो, त्यांच्या आयुष्याच्या भल्यासाठी, चांगलं होण्यासाठी, आणि हे व्यक्ती कालांतराने काही प्राप्त केल्याच्या नंतर किंवा समाजात एका चांगल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ते व्यक्ती काहीतरी तुमच्या बाबतीतच वाईट बोलत आहेत किंवा तुमच्या विरुद्ध जात आहेत. असं झालंय की ते आता तुमच्या बद्दल त्यांच्या आतमध्ये द्वेषाची भावना आहे. ते द्वेष करतायत, त्यांना तुम्ही आता आवडत नाही आहात, तुमच्यापासून ते फारकत घेत आहेत की आता आपल्याला ह्यांच्याबरोबर नाही राहायचंय. तर असं की त्यांचं मन तुमच्या बाबतीत कटू झालेलं आहे. मग आता अशा वेळेस काय करायचं, असा प्रश्न ह्यांनी विचारलेला आहे की आता आम्ही दुखी आहोत, हा त्रास होतोय की ज्यांना आपण मोठं केलं, ज्यांचं आपण मार्गदर्शन केलं, तर आपल्यालाच त्रास होतोय, ते आपल्याशी वाईट वागले. मग अशा वेळेस आपण काय करायला हवं? तर याचं उत्तर तुम्ही सगळं समजून घ्या सगळ्यांनी. कारण कित्येकदा असं होतं की आपण अशा परिस्थितीमध्ये अडकून जातो आणि कित्येक वर्ष माणसं ह्याच्यामध्येच अडकलेले असतात, ह्या भावनेला घेऊन चालतात म्हातारपणापर्यंत की तो व्यक्ती माझ्याबरोबर वाईट वागला म्हणून. तर तुम्हीही ह्या त्रासात अडकू नये किंवा तुमच्या आसपास असणाऱ्या लोकांमध्येही कोणीही व्यक्ती या अशा अनुभवामध्ये नको असावा. म्हणून तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचं उत्तर की ते जसं म्हणतायत की निस्वार्थ भाव ठेवून आम्ही मदत केली. दुसरी बाजू अशी होते माझी, निस्वार्थ भाव होता, मग तिथे आपल्याला अपेक्षाच नाही ठेवायला हवी. आपण जेव्हा मदत करतो तसे आई वडील आपल्या मुलाला मोठं करतात, त्याचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून. तिथे हा जो भाव असतो, हा भाव निस्वार्थपणाचा भाव असतो, अफाट प्रेम असतं. मग त्यांची कुठेतरी दडलेली एक अपेक्षा असतेच की माझा मुलगा, माझी मुलगी काहीतरी चांगलं करतील मोठं होऊन. मग तिथे कुठेतरी एक क्रोध पण येतो, पण प्रेम असतं त्याच्यामध्ये सुद्धा. पण इथे असं आहे की आपण एका व्यक्तीला मोठं केलंय, त्याचं मार्गदर्शन केलंय, आणि तो तुमच्या बद्दल वाईट बोलतोय, द्वेष करतोय. असं कित्येकदा गुरु असतात, शिष्य तसे करतात, आई वडिलांवरून मुलं अशी करतात, मित्र परिवारामध्ये सुद्धा असं होतं, चांगला मित्र तुमच्या विरुद्ध होतो, वाईट साईड बोलतो. मग अशा वेळेस काय करायचं आपण? आपलीच लोक, आपल्याच बरोबर राहिलेली लोक आपल्या विरुद्ध बोलत आहेत, मग काय करायचं? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही आंतरिक यात्रा आहे, परिवर्तनाची यात्रा आंतरिक आहे. तर तुम्ही सुरुवातीला स्वीकार करा तुमच्या बरोबर जे होतंय त्या गोष्टीला, की हो, आज माझ्या बरोबर हा व्यक्ती वाईट वागला आणि मला दुःख झालं, हे मी स्वीकार करतोय. हे पहा, आपण दुसऱ्यांना बदलू शकत नाही, आपण स्वतःलाच बदलू शकतो, हे सगळ्यांना माहिती आहे.
त्याच्यामुळे परिवर्तनाची यात्रा सुद्धा तुमची व्यक्तिगत आंतरिक यात्रा आहे. तर आपण जे काही करू ते स्वतःसाठीच करणार आहोत आणि त्याची सुरुवात आपण स्वीकार करून करू की हो, माझ्याबरोबर वाईट झालं आणि मला वाईट वाटलेलं आहे, ह्याचा मी स्वीकार करतो. पुढची स्टेप अशी, स्वीकार केल्याच्या नंतर आपण त्या व्यक्तीला क्षमा करावं. क्षमा करण्याचा प्रयत्न करूया आपण. प्रयत्न म्हणतो आपण. कित्येकदा खूपच अवघड होतं, कारण की तो दुसरा व्यक्ती फारच वाईट आहे. क्षमा करताच येत नाहीये, म्हणून प्रयत्न तरी करा. क्षमा केल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटलं की हा व्यक्ती सुधरत नाहीये, हा व्यक्ती सारखा माझ्या मार्गामध्येच येतोय, मी जे पण काम करतोय त्याच्यामध्येच येतोय, मग अशा वेळेस त्या व्यक्तीला नक्कीच धडा शिकवावा किंवा समजवावं किंवा दंडित करावं, जर तुमच्या अधिकारात असेल तर. कारण की तेही तुमचं कर्तव्य आहे की जो व्यक्ती चुकतोय त्याला समजवावं आणि तिथून मग पुढे निघावं, थांबू नये. तुम्हाला ह्या परिवर्तनाच्या प्रवासात कुठेही थांबायचं नाहीये. त्या व्यक्तीला समजवावा आणि पुढे चला, हेच आपल्याला करायचं. त्यांना बोलवा, बसवा, त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा करा, आपलं मत व्यक्त करा, व्यवस्थित त्यांच्यासमोर मांडा आणि नंतर सोडूनच द्या विषय. त्याच्यानंतर ह्या विषयाबद्दल चर्चाच करू नका, विचारही करू नका. तुम्ही तुमचं काम केलं, तुम्ही पुढे निघून गेलात. आपण जसं म्हणतोय ना की तुमच्या उन्नतीसाठी आपण इथे बसलेलो आहोत. आपण सगळे, तुमची यात्रा चांगली झाली पाहिजे, तुम्हाला पुढे जायचंय. त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्यांवरती जास्त लक्ष ठेवण्यासाठी वेळच नाहीये, व्यर्थच करायचा नाही वेळ आपल्याला तिकडे. आपल्या जीवनातही एक चांगला उद्देश असावा की मला हे करायचंय, एक गोल असावा, काहीतरी मला प्राप्त करायचंय. तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पुढे वाटचाल करायची असते. दुसऱ्या व्यक्तीला इतका वेळ देऊ नका, स्वतःला पुढे घेऊन चला. आता ही वेळ तुमच्यासाठी आहे. तुमच्या अंतर्मनातच अफाट शक्ती आहे, तुम्ही खूप काही करू शकता, पण वेळच काढला नाही आपण त्याच्यासाठी, ती शक्ती पाहण्यासाठी, ती आंतरिक ऊर्जा पाहण्यासाठी की आपण काहीतरी खूप काही करू शकतो जीवनामध्ये. पण आपण पाहतोय आजूबाजूलाच ह्या व्यक्तीला, त्या व्यक्तीला. आता थांबा, तिथेच थांबा. जितकं होते तितकंच करा दुसऱ्या व्यक्तीसाठी आणि जास्तीत जास्त वेळ तुमच्या आंतरिक विश्वासाठी काढा. स्वतःला समजून घ्या, ती आतली ऊर्जा, आतला आवाज बाहेर येऊ द्या. आपण जरी असं बोलत असू की ही परिवर्तनाची यात्रा आंतरिक आहे, पण त्याचा प्रभाव बाहेरील जगावर पडतोच पडतो. ती आंतरिक अवस्था परिवर्तित होतेच होते. लोकांना आपोआपच कळतं की काहीतरी बदलतंय तुमच्या द्वारे, तुमच्या आतमध्ये. तुमचा व्यवहार, तुमचे शब्द, तुमची पाहण्याची दृष्टी कशी बदलत आहे तर लोकांना कळतं. त्याच्यामुळे तुम्ही वेळ तुमच्या आंतरिक यात्रेसाठी रोज काढा. हे तुमच्यासाठी चांगलं आहे. परीक्षा आल्याच्या नंतर आपल्याला अभ्यास नाही करायचा आहे. परीक्षा येण्याच्या अगोदरच आपल्याला अभ्यास करण्यासाठी सुरू करायचं आहे. जे काही आपण आज बोललो, समजलो, त्याच्यावरती विचार करा. काही शंका असतील, प्रश्न असतील, नक्कीच विचारा. पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा एकदा भेटू, एक नवीन विचार घेऊन, एक नवीन सूत्र घेऊन. आपल्या सगळ्यांचं कल्याण हो, आपल्या सगळ्यांचं मंगल हो. नमस्ते. आणि